पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या शिंदाड गावात शेती शिवारात गावठी डुकरांचा उपद्रव वाढला असून शिंदाड गावात जवळपास 1,500 डुकरं आहेत। ही डुकरं गावातील महिला मुलांना त्रासदायक ठरत असून शेतमालाचं अतोनात नुकसान करत आहेत। या डुकरांच्या मालकाला वारंवार तोंडी आणि लेखी स्वरूपात सूचना देऊन देखील संबंधित मालक डुकरांचा बंदोबस्त करत नसल्यानं आता वैतागलेले शिंदाड ग्रामस्थ पिंपळगाव हरेश्वर येथील डुकरांच्या मालिका विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत। मी भिकाजी विठ्ठल धनगर, राहणार शिंदाड, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। आम्ही माझा गट नंबर शिंदाड गट नंबर मध्ये 181 मध्ये मका लागवड केलेली आहे। पूर्ण मका 5 ते 6 दिवसांपासून डुकरांनी पूर्ण बस्त करून टाकलेलं आहे। माझं 2 ते 3 लाखाचं नुकसान झालेलं आहे। नाही, आता करतोय मी आज फाटे, आज तहसीलदारांना भेटायला जातोय। आज नाही, काही नाही, आता करतो, उद्यापासून करतो। आज बघितलं या 4-5 दिवसात त्यांनी जास्त नुकसान करून टाकलेलं आहे। मग आंदोलन करावं लागेल ना तहसीलदारकडे। मी आज जातोय भेटसाठी, कारण माझं भरपूर नुकसान झालंय। त्यांना आता दाखवतो व्हिडिओ क्लिप। रात्रीला त्रास देतात, रात्रीसाठी त्रास देतात, अंगावर धावून येतात, मध्ये जाऊ देत नाही। ते पूर्ण मक्यामध्ये फिरलेले आहेत आणि मक्याचं पूर्ण नुकसान करतायत आमचं। तर याचा बंदोबस्त करायला पाहिजे राज्य सरकारने किंवा तहसीलदार साहेबांनी। काय तसं। नमस्कार, माझं नाव भाऊसाहेब धनराज पाटील, शिंदाडचा रहिवासी। आमचे शिंदाडपासून काही अंतरावर शेत आहे, गट नंबर 6। मक्काचं आहे, खूप नुकसान झालंय। गावठी डुकरांमुळे खूप नुकसान होतं। शिंदाड शिवारात आजूबाजू परिसरात खूप 1000 ते 2000 गावठी डुक्कर आहेत। ते मक्याचं खूप नुकसान झालंय, कपाशीच्या कैऱ्या झाल्या। तर शिंदाड शिवाराच्या परिसरातील सगळ्या लोकांचा खूप त्रास होतो। तर या डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा।